कुबेरांच्या कथांचा खजिना भाग 6. एक डोळा आणि आत्मसंयम. पार्वती शापाची पौराणिक कथा. धन मिळालं, सत्ता मिळाली, देवतेचं पद मिळालं, पण प्रश्न असा आहे, हे सगळं मिळाल्यावरही माणूस चुकू शकतो का? जर धनाचा देवसुद्धा स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर आपल्यासाठी ही कथा काय शिकवण देईल? ही कथा आहे कुबेराच्या एका क्षणिक चुकीची आणि त्या चुकीतून मिळालेल्या महान आत्मशिक्षेची. कुबेर आता केवळ यक्षराज किंवा धनदेवता नव्हते, ते कैलासवासी देवता झाले होते. भगवान शिवांच्या सानिध्यात राहणारे. कैलास पर्वत म्हणजे संपत्तीपेक्षा संयमाचा प्रदेश आहे. इथे प्रत्येक देवतेला आपल्या मनावर विजय मिळवावा लागतो. कुबेर कैलासावर वैभवात राहत नव्हते. त्यांच्याकडे धन होतं, पण त्यांचा जीवनक्रम साधा होता. ते शिवभक्त होते, शिवपूजेत तल्लीन होते, पण देवताही शेवटी मनुष्य स्वभावापासून पूर्ण मुक्त नसतात. एकदा कुबेर कैलासावर फिरत होते. त्याचवेळी त्यांच्या नजरेसमोर भगवान शिव माता पार्वतींना आपल्या मांडीवर बसवून संवाद साधत होते. ते दृश्य अत्यंत पवित्र होतं, पण कुबेरांच्या मनात क्षणभर मत्सर आणि वासनेचा स्पर्श झाला. तो विचार क्षणिक होता, पण तोच क्षण त्यांच्या आयुष्यात मोठा ठरला. माता पार्वती सर्वांच्या मनातील भाव ओळखतात. त्यांनी कुबेरांच्या मनातील तो क्षणिक विचार ओळखला. त्यांच्या डोळ्यात क्रोध नव्हता, तर शिक्षा देणारी करुणा होती. पार्वती म्हणाल्या, धनाचा अधिपती असून जर तुझ्या मनात अनुचित इच्छा उत्पन्न झाली, तर हे धन तुला अंध करू शकतं. माता पार्वतींनी कुबेराला शाप दिला. त्यांचा एक डोळा नष्ट झाला. हा शाप सुडासाठी नव्हता, तो होता आत्मसंयमाची आठवण, अहंकारावर मर्यादा आणि अंतर्मुखतेचा मार्ग. म्हणूनच कुबेरांना पिंगल नेत्र म्हटलं जातं. पुराण स्पष्ट सांगतात, हा शारीरिक दोष नसून प्रतिकात्मक संदेश आहे. 2 डोळे म्हणजे बाह्य जग आणि 1 डोळा म्हणजे अंतर्मन. कुबेराने बाह्य वैभव पाहणं कमी केलं आणि अंतर्दृष्टी वाढवली. कुबेराने ना वाद घातला ना शापाचा प्रतिकार केला. ते नतमस्तक झाले आणि म्हणाले, माते, हा शाप नाही, ही माझी दीक्षा आहे. त्या दिवसापासून कुबेर अधिक संयमी, अधिक शांत आणि अधिक योग्य धनरक्षक बनले. हा शाप कुबेरांना कमी करू शकला नाही, तो त्यांना आणखीन उंच नेणारा ठरला. कारण जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने धनाचा स्वामी ठरतो. ही कथा आपल्याला शिकवते, धन आंधळं करत नाही, धनावरचा अहंकार माणसाला अंध करतो. संयमाशिवाय वैभव धोकादायक ठरतं.